श्री गणेशाय नमः। श्री सरस्वतये नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। भक्तांचा आधार असलेल्या गीतेचा अर्थ स्पष्ट करून सांगणाऱ्या व सर्व उद्दिष्टे साध्य करून देणाऱ्या गुरुश्रेष्ठा साईनाथा, माझ्यावर तू कृपा कर। उकाडा किंवा उष्णता घालवण्यासाठी मलय पर्वतावर चंदन उगवते, अथवा सगळ्या जगातील लोकांना सुख देण्यासाठी ढग पृथ्वीवर पाऊस पाडतात, किंवा देवांची पूजा होण्यासाठी वसंत ऋतूत फुले उगवतात, अथवा श्रोत्यांना समाधान देण्यासाठी दृष्टांतरूपी कथांची मालिका उदयाला येते, असे हे साईचे चरित्र ऐकल्यावर श्रोते व वक्ते दोघेही पवित्र होतील। त्या ऐकणाऱ्याचे कान पवित्र होतील आणि ते गाणाऱ्याचे तोंड पवित्र होईल। मागील अध्यायातील गीतेतील 4व्या अध्यायातील तद्विधी प्रणिप्रातेन या 34व्या श्लोकांचे निरूपण करताना अज्ञान दूर झाले की ज्ञान कसे आपोआप प्रगट होते हे सांगितले। भगवद्गीतेच्या समाप्तीला 18व्या अध्यायाच्या शेवटी 72व्या श्लोकात श्रीकृष्ण भगवानांनी अर्जुनाला येथपर्यंत निरूपण झाले त्यामुळे मोह दूर झाला का हा स्पष्ट प्रश्न केला। ज्ञान झाले का असे विचारले नव्हते। तशीच अर्जुनानेही माझा मोह आता खूप दूर पळून गेला अशी कबुली दिली। ज्ञानाची प्राप्ती झाली असे म्हटले नाही, तर मोहाचा नाश झाला असे म्हटले। मोह म्हणजेच अज्ञान होय। दिसायला मात्र 2 शब्द दिसतात, पण अर्थाने ते मुळीच वेगळे नाही, हे गीतेचा अर्थ जाणणाऱ्यांना माहीतच आहे। 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला देखील अर्जुनाने श्रीकृष्णाला यत्त्वयोक्तम वचस्तेन मोहो अयम विगतो मम, म्हणजे तू जे काही मला सांगितलेस त्याने माझा मोह दूर झाला असेच सांगितले होते। आता चालू नवीन अध्यायात सुरुवातीलाच काही काकासाहेब दीक्षितांना बाबांनी शिर्डीला आणून कसे बसवले या आश्चर्यकारक घटनेचे स्पष्टीकरण चर्चा करूया। त्यांचा शिर्डीचा ऋणानुबंध व साईचा दृढ संबंध, या घटनेला निमित्त कारण कसा होता हे आता सुरुवातीपासून सगळे ऐका। काकासाहेबांच्या पुष्कळ गोष्टी सर्व लहान मोठ्या लोकांना माहीत आहेत, परंतु ते प्रथम शिर्डीला कसे आले ते सर्वांनाच ठाऊक नाही। पूर्वपुण्याईच्या गोष्टीमुळे परमेश्वराची कृपादृष्टी होते आणि पुढे त्यामुळे सद्गुरूंची भेट होऊन शिष्याला आत्म्याचा अनुभव झाल्याने होणाऱ्या आनंदाची प्राप्ती होते। काकासाहेबांच्या या कथेसह हा अध्याय 3 गोष्टींचे वर्णन करील आणि त्यातील 3 भक्तांचा पुण्यकारक योग ऐकून श्रोत्यांच्या मनाला संतोष होईल। परमार्थ प्राप्त करण्यासाठी इतर कोटी उपाय केले तरी सद्गुरूची कृपादृष्टी झाल्या वाचून परमार्थ हाती येत नसतो। याविषयीची गोड कथा ऐकली असता श्रोत्यांची हौस फिटेल आणि त्यांच्या मनात आपले कल्याण साधून घेण्याची आवड उत्पन्न होऊन ती वाढीला लागेल। हा अत्यंत पवित्र अध्याय गुरुच्या भक्तांचे समाधान करणार आहे। श्रोत्यांनी आपल्या हितासाठी तो सावधान चित्ताने ऐकावा। काही हरी सीताराम दीक्षित जे काकासाहेब या नावाने प्रसिद्ध होते, त्यांची साईंचे भक्त प्रेमाने व आदराने आठवण काढत असतात। त्यांच्या पूर्वीच्या चरित्राचा वृत्तांत बहुश्रुत व रसिक श्रोत्यांना आनंद देणार आहे, म्हणून ऐकण्याला उत्सुक झालेल्या भाविक भक्तांच्या सुखासाठी तो मी सादर करतो। इसवी सन 1909 पर्यंत ज्यांना पूर्वी साई हे नाव माहीत सुद्धा नव्हते, तेच पुढे साईंचे परम व प्रसिद्ध भक्त झाले। विश्वविद्यालयातील शिक्षणानंतर कित्येक वर्ष लोटल्यावर एकदा नानासाहेब चांदोरकर लोणावळ्यास आले। दीक्षित त्यांचे जुने स्नेही होते। फार वर्षांनी त्यांच्या भेटी झाल्या आणि त्यांनी एकमेकांशी सुखदुःखाच्या गोष्टी केल्या। लंडन शहरात गाडीत चढताना पाय घसरून दीक्षितांच्या पायाला दुखणे आले होते, जे शेकडो उपाय करून थांबले नव्हते। बोलता बोलता सहज त्या दुखण्याची गोष्ट निघाली आणि नानांच्या मनाला त्यासाठी श्री साईबाबांची उपयुक्तता आठवली। ते दीक्षितांना म्हणाले, हा पायाचा लंगडेपणा संपूर्ण बरा व्हावा असे तुमच्या मनात आहे का? मग माझ्या गुरुच्या दर्शनाला चला। नंतर नानांनी खास आश्चर्याची गोष्ट म्हणून साईबाबांची सगळी माहिती व त्या संत शिरोमणीचा महिमा आनंदाने दीक्षितांना सांगितला। माझे माणूस कितीही दूर 7 समुद्रापलीकडे का असेना, मी त्याला चिमणीसारखा दोरी बांधून लगेच ओढून आणतो, असे बाबांचे नेहमीच वचन होते। त्याला आणखी स्पष्ट करण्यासाठी नाना म्हणाले, आपण बाबांचे नसलो तर त्यांच्याकडून आपल्याला ओढून घेणे होणारच नाही आणि तुम्हाला त्यांचे दर्शनही होणार नाही। बाबांची हीच मोठी खूण आहे, तुम्ही आपणहून तेथे जाणे शक्य नाही। असो, असे साईबाबांचे वर्णन ऐकून दीक्षितांच्या मनाला समाधान वाटले आणि ते नानांना म्हणाले, मी बाबांचे दर्शन घेईन।
माझ्या पायाच्या दुखण्याची काय किंमत? सगळा देहच नाश पावणारा असतो. पायाचे दुखणे वाटेल तितका काळ राहू दे की, मला त्याबद्दल काळजी नाही. तुमच्या गुरुच्या दर्शनाला मी जाईन, ते अत्यंत श्रेष्ठ मोक्ष सुख मिळवण्यासाठी जाईन. येथील थोडक्या सुखाची मला इच्छा नाही, त्याची मी मागणी करणार नाही. ब्रह्मा वगैरे खरे सुख नसते, तेच एक अमौलिक सुख असते. मी तुमच्या गुरुचा सेवक होईन, तो याच अमौलिक सुखासाठी होईन. माझ्या पायाचा लंगडेपणा राहू दे, त्याची मला काही काळजी नाही, परंतु माझ्या लंगड्या मनाला ताळ्यावर आणा हीच माझी प्रार्थना असेल. साधन करून करून मी फारच थकलो आहे, परंतु माझे मन स्थिर राहत नाही. ताब्यात ठेवू म्हणावे तर नकळत निसटून जाते. मन आवरून कितीही दक्ष असले तरी नजर चुकून ते पळून जाते आणि मनाला आश्चर्य वाटते. तरी नाना, तुमच्या गुरूंचे मी मनापासून दर्शन घेईन आणि माझ्या मनाचे लंगडेपण घालवा अशी मी त्यांना प्रार्थना करीन. या नाशिवंत शरीराच्या सुखाबद्दल जो उदास असतो व सदा टिकणाऱ्या अत्यंत श्रेष्ठ सुखाची ज्याला हौस असते, अशा भक्ताचा परमार्थ साधून देण्यातच साईबाबांना फार उल्हास वाटतो. धारासभेची निवडणूक हाच विषय सर्वांच्या तोंडी होता आणि जिकडे तिकडे सर्व ठिकाणी अनेक लोक त्या कामात गुंतले होते. काकासाहेब दीक्षितही आपल्यासाठी लोकांची मते आपल्या बाजूला मिळवण्यासाठी मित्रांच्या भेटी घेत असताना अचानकपणे अहमदनगर येथे पोहोचले. काकासाहेब मिरीकर नावाचे तेथील एक सरदार, ज्यांच्याशी दीक्षितांचा फार घरोबा होता, त्यांच्या घरी दीक्षित सुखाने उतरले. त्याचवेळी अहमदनगर येथे भरणाऱ्या घोड्यांच्या प्रदर्शनाच्या कामी नाना प्रकारचे लोक निमग्न होते. कोपरगावचे मामलेदार बाळासाहेब मिरीकरही त्या प्रदर्शनासाठी अहमदनगर शहरात हजर होते. ज्यासाठी दीक्षित आले होते ते सर्व काम आटोपले आणि आता शिर्डीला आपले जाणे कसे घडेल, कोण आपल्या बरोबर येईल याचा विचार चालू होता. येथील कार्यभाग उरकला आणि त्यांना शिर्डीची वाट डोळ्यासमोर दिसू लागली. साईबाबांचा दर्शनयोग घडावा हा एकच ध्यास त्यांना लागला. माझ्याबरोबर कोण येईल, बाबांच्या समोर कोण मला नेईल आणि त्यांच्या पायावर घालील याचीच सारखी काळजी त्यांना लागली. निवडणुकीचे काम संपल्यावर शिर्डीला कसे जावे याची चिंता दीक्षितांना लागून राहिली आणि त्याबद्दल मिरीकरांना ते उत्सुकतेने विनंती करू लागले. काकासाहेब मिरीकर व त्यांचे चिरंजीव बाळासाहेब हे दोघेही दीक्षितांबरोबर कोणी जावे याची परस्पर चर्चा करू लागले. दोघांपैकी कोणीही एक गेल्यास आणखी कोणा सोबतीची जरूर नाही, तर दोघांपैकी नक्की कोणी एकाने जावे याचा अगत्याचा विचार चालला. मनुष्याच्या मानवी कल्पना असतात तर ईश्वराची दुसरीच योजना असते. दीक्षितांच्या शिर्डीला जाण्याबद्दल वेगळीच अनपेक्षित घटना उद्भवली. इकडे दीक्षितांना अशी तळमळ लागली होती, तर दुसरीकडे आपल्या भक्ताची प्रबळ इच्छा पाहून साई समर्थ कळवळले कसे आणि त्यांची चळवळ पहा. दीक्षित असे काळजीत विचार करीत असता अहमदनगरला माधवरावच आले आणि सगळ्या लोकांना आश्चर्य वाटले. माधवरावांना त्यांच्या सासऱ्यांनी अहमदनगरहून तार केली होती की तुमची सासू फार बेजार आहे, तरी लगेच सहकुटुंब भेटावयास यावे. तार येताच तयारी केली आणि बाबांची आज्ञा मिळताच ती दोघे चिथळी स्टेशनावर गेली. 3 वाजताची गाडी गाठली आणि ती दोघे अहमदनगरास पोहोचली. टांगात जाऊन घराच्या दाराशी थांबला आणि दोघे खाली उतरू लागली. इतक्यात दैवयोगाने नानासाहेब पानसे व अप्पासाहेब गद्रे प्रदर्शनाच्या निमित्ताने त्या मार्गाने जात होते. अचानकपणे माधवराव टांग्यातून उतरताना त्यांच्या दृष्टीस पडले आणि त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांचा आनंद हृदयात मावेना. ते मनात म्हणाले, पहा, तेथे सुदैवाने माधवराव म्हणजे शिर्डीचे बडवेच आले आहेत. आता त्यांच्याकडून आणखी चांगले कोणी दीक्षितांना शिर्डीला घेऊन जावे. मग त्या दोघांनी माधवरावांना हाक मारून सांगितले, मिरीकरांच्या येथे काकासाहेब दीक्षित आले आहेत, तुम्ही जाऊन बाबांचे कौतुक पहा. दीक्षित आमचे अलौकिक जुने स्नेही आहेत, तुमच्या येण्याने त्यांना फार सुख होईल. अशा प्रकारे माधवरावांना निरोप देऊन पानसे व गद्रे यांनी ही गोष्ट दीक्षितांना कळवली, जी ऐकून त्यांची काळजी दूर झाली आणि मनाला फार संतोष वाटला. माधवराव श्वशुरगृहीत जाऊन पाहतात तो सासूची प्रकृती आता बरी होती. मग ते थोडी विश्रांती घेत बसले. तेवढ्यात मिरीकरांकडून त्यांना बोलावणे आले. ऊन थोडे खाली आल्यावर बोलवण्याला मान देऊन माधवराव दीक्षितांना भेटण्यासाठी गेले. त्यांची ती पहिलीच भेट होती. बाळासाहेब मिरीकरांनी त्यांची ओळख करून दिली. मग त्या दोघांचा रात्री 10च्या गाडीने शिर्डीला जाण्याचा पक्का बेत ठरला. असा हा बेत ठरल्यावर आश्चर्याचा प्रकार पहा. बाळासाहेब मिरीकरांनी बाबांच्या एका छबीवरील पडदा दूर सारला. या बाबांच्या छायाचित्राची बाबांचा निस्सीम भक्त मेघा, जो त्यांना पूज्य त्रिनेत्र शंकरच मानित असे, मोठ्या प्रेमाने पूजा करीत असे,
काच फुटली हे निमित्त झाले म्हणून ती दुरुस्त होण्यासाठी आधी शिर्डीहून निघून बाळासाहेब मिरीकरांबरोबर अहमदनगरला आली. तीच ही तसबीर दुरुस्त होऊन जणू काय दीक्षितांची वाटच पाहत मिरीकरांच्या दिवाणखान्यात कपड्याने झाकून ठेवलेली होती. घोड्यांचे प्रदर्शन संपायला व बाळासाहेबांना परतायला अजून थोडा अवकाश होता म्हणून ती तसबीर शिर्डीला नेण्याची कामगिरी त्यांनी माधवरावांवर सोपवली. पडदा दूर करून ती तसबीर उघडी केली आणि माधवरावांच्या हवाली करून म्हणाले, बाबांच्या सहवासात शिर्डीपर्यंत सुखाने जा. तेव्हा ती सर्व मनोहर अंगे असलेली तसबीर प्रथम दृष्टीस पडल्यावर आनंदित झालेले काकासाहेब नमस्कार करून ती पाहू लागले. ती विचित्र घटना पाहून तसेच कल्पना नसताना ते रम्य पवित्र साई समर्थांचे छायाचित्र पाहून दीक्षितांचे डोळे थक्क झाले. ज्याचे दर्शन घेण्यासाठी मनात इच्छा धरली होती त्याची ही मूर्तिमंत प्रतिमा वाटेतच दृष्टीस पडली म्हणून दीक्षितांना अत्यंत आनंद झाला. तीही शिर्डीहून काकासाहेब मिरीकरांच्या घरी यावी आणि त्याच वेळी दीक्षित त्या ठिकाणी असावे हा योग विचित्रच नाही का? दीक्षितांच्या मनात जसा भावार्थ होता तसा पुरवण्यासाठी त्या छबीच्या निमित्ताने साई समर्थच जणू काय मिरीकरांच्या सदनी आले होते. लोणावळ्याला नानांची जी भेट झाली आणि त्यांच्याचबरोबर जे बोलणे झाले तेथे साई सद्गुरूंच्या आकर्षणाचे व भेटीचे बीज रोवले गेले. नाहीतर शिर्डीची ही छबी याच वेळी येथे का यावी? इतक्या वेळ या ठिकाणी झाकून का राहावी? असो असे पक्के ठरल्यावर ती छबी बरोबर घेऊन माधवराव व दीक्षित आनंदित मनाने निघाले. जेवणानंतर त्याच रात्री ते दोघेही स्टेशनावर गेले आणि दुसऱ्या वर्गाचे भाडे भरून तिकिटे बरोबर घेतली. 10चा ठोका कानावर पडला आणि आगगाडीचा आवाज येऊ लागला. आगगाडी स्टेशनात आल्यावर दुसरा वर्ग चिक्कार भरून गेलेला दिसला. असा प्रसंग पाहून दोघांना मोठी काळजी वाटली की आता वेळही थोडा राहिला तर काय सोय करावी बरे. या गर्दीपायी आपल्या ठिकाणी परत जावे आणि शिर्डीला उद्या जावे असा त्या दोघांनी निश्चय केला. इतक्यात अचानक गाडीचा गार्ड दीक्षितांना ओळखीचा दिसला आणि त्याने त्यांची पहिल्या वर्गात निश्चिंतपणे बसण्याची व्यवस्था केली. पुढे गाडीत बसल्यावर बाबांच्या मनसोक्त गोष्टी चालल्या. माधवराव कथारूपी अमृत सांगू लागले आणि दीक्षितांचे मन आनंदाने ओसंडू लागले. अशा प्रकारे वाटेत अनेक प्रकारच्या सुखाने वेळ चटकन निघून गेली आणि कोपरगावी गाडी पोहोचून ते दोघे मोठ्या आनंदाने खाली उतरले. इतक्यात त्याच वेळी नानासाहेब चांदोरकरांना स्टेशनवर अचानक पाहून दीक्षित आनंदाने भारून गेले आणि मग ते एकमेकांना भेटले. नानासाहेबही बाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीला निघाले होते. हा असा अनपेक्षित योग पाहून तिघांनाही मोठे आश्चर्य वाटले. मग ते तिघे टांगा करून बोलत चालत तेथून निघाले आणि वाटेत गोदावरी नदीत स्नान करून शिर्डीला येऊन पोहोचले. पुढे साईबाबांचे दर्शन होताच दीक्षितांचे मन विरघळले, डोळे अश्रूंनी भरले आणि आत्म्याची जाणीव झाल्याने होणारे आनंदरूपी पाणी भरपूर वाहून बाहेर पडले. मग साईबाबा त्यांना स्पष्ट म्हणाले, मीही तुझी वाट पाहून श्यामाला तुझी भेट घ्यायला थेट अहमदनगरला पाठवले. हे ऐकून दीक्षितांचे शरीर रोमहर्षित झाले, गळा भरून आला, मन सुखाने परिपूर्ण झाले आणि सर्व अंगाला घाम सुटला, शरीराला सूक्ष्म कंप सुटला, चित्तवृत्ती आत्मानंदात मग्न झाली आणि डोळे अत्यंत आनंदाने भरून अर्धवट उघडलेले झाले. आज माझी दृष्टी सफल झाली असे म्हणून त्यांनी बाबांच्या चरणी मिठी मारली. मनाला मोठी धन्यता वाटली आणि त्यांचा आनंद गगनात मावेना. पुढे वर्षानुवर्ष गेली. साईचरणी निष्ठा जडली, साईची कृपा प्राप्त केली आणि आपला देह त्यांच्या सेवेला लावला. सर्व प्रकारे चांगली सेवा करण्यासाठी वाडाही बांधला. शिर्डीत वारंवार पुष्कळ वस्तीही केली आणि साईचा महिमा वाढविला. सारांश सांगायचे म्हणजे साईबाबा आपल्या भक्तांचे विसाव्याचे स्थान आहे. त्यांना ते अत्यंत सुख देतात. त्यांच्या दर्शनाची जो इच्छा मनात धरतो त्याची इच्छा ते पुरी करतात. चंद्राला चकोर पक्षी पुष्कळ असतात, परंतु चकोर पक्षाला चंद्र एकच असतो. त्याचप्रमाणे मातेला मुले जरी पुष्कळ असली तरी त्या सगळ्या मुलांना आई एकच असते. सूर्याला कमुदिनी असंख्य असतात, परंतु कमुदिनींना सूर्य एकच असतो. त्याप्रमाणे तुझे भक्त अपार आहेत, परंतु त्यांना गुरुश्रेष्ठ पिता तू एकटाच आहेस. मेघाला आतुरतेने वाट पाहणारे चातक पक्षी कित्येक असतात, पण चातक पक्षाला तो मेघ एकच असतो. तसेच त्या साईचे भक्त अनेक आहेत, पण त्यांचा माता पिता तो एकटाच आहे. त्याला जे सद्भावाने सहज शरण जातात त्यांची लाज राखून मोठ्या आवडीने त्यांची कार्य तो सिद्धीला नेतो. हे आजपासून प्रत्यक्ष दिसत आहे. या जगात जे जे प्राणी जिवंत आहेत त्यांचा शेवट मरणात होणारच असतो, परंतु साईबाबांनी दीक्षितांना मी तुला विमानातून घेऊन जाईन असा विश्वास दिला होता.
जसे साईबाबांनी वचन दिले होते त्याप्रमाणेच तोंडाने साईचे गुण गात असताना दीक्षितांना मरण आले. ते मी समक्ष डोळ्यांनी पाहिले. आगगाडीत आम्ही एका बाकावर बसलो असताना एकमेकाशी साई समर्थांच्या गोष्टी चूर असताना एका झटक्यात जणू काय ते विमानात चढले. दीक्षितांनी पहा एकाएकी वेळ साधली. माझ्या खांद्यावर मान ठेवून अकल्पितपणे विमान गाठले आणि अमर्याद व शाश्वत सुख पावते झाले. नाही आळा, नाही पीळ, नाही घरघर, नाही कल. बोलता चालता सर्वांच्या देखत त्यांच्या शरीराची हालचाल बंद पडली. अशा प्रकारे मनुष्यत्वाची भूमिका सोडून दिली. आपल्या आत्म्यात आपली प्राणज्योत मिळवली. विमानमार्ग म्हणजे एका झटक्यात स्वस्वरूपी ती स्थापिली आणि आपली ती आत्मज्योत ब्रह्मज्योतीत विलीन केली. मरणसमयी दीक्षितांचे साईचरणी ध्यान लागलेले असल्याने त्यांचा देहाभिमान पूर्णपणे गळला होता. वृत्ती समाधान पावली होती आणि म्हणून त्यांचा देह पूर्णपणे कृष्णार्पण झाला. शके 1848 ज्येष्ठ वद्य एकादशीच्या 5 जुलै 1916 रोजी कर्मभूमीचा त्याग करून दीक्षित ब्रह्मपदाला पावले. दीक्षितांचे हे देहावसान म्हणा की त्यांना विमान आले म्हणा, परंतु हे साईचरणी विलीन झाले ही गोष्ट कोणालाही मान्य होईल. अशा उपकारातून मुक्त व्हावे अशी ज्याची भावना असेल तो भक्त समजावा. कारण जगात दिसणारी वस्तू देण्याने उपकाराची फेड स्वप्नातही होत नसते हे लक्षात ठेवा. चिंतामणी देऊ पाहाल तर नित्याची चिंता वाढवाल. असे करून अचिंत्य वस्तू देणाऱ्याच्या उपकाराची फेड करता येईल असे समजणे म्हणजे पोरकटपणा होईल. बरे, गुरुला कल्पतरू अर्पण करू जाल तर तो गुरु स्वतःच निर्विकल्प वस्तू देण्यात कुशल असतो. मग त्यामुळे ऋणमुक्त होता येईल का? असो. आता या सर्वांपेक्षा गुरुला परीस देऊ पाहाल तर परीस लोखंडाचे सरस सोने करेल, परंतु गुरु ब्रह्मरस पाजेल. गुरुला कामधेनू अर्पण कराल आणि गुरुने केलेल्या उपकारातून मुक्त झालेले मानाल तर अत्यंत कष्ट वागवाल. कसलीही अपेक्षा न ठेवणारा गुरु स्वतः कसलेही कष्ट व त्रास नसलेली गोष्ट देत असतो. अखिल विश्वातील संपत्ती देऊन जे गुरुचे उपकार फेडू इच्छितात मायेने रचलेली खोटी वस्तू मायेने न रचलेली खरी वस्तू देणाऱ्यास देतात. म्हणून जे काय उपकारातून मोकळे झाले देह गुरुवरून ओवाळून टाकावा तर तो केवळ नाश पावणारा असतो. सद्गुरु सत्य वस्तूचा दाता असतो. त्याला खोटी वस्तू अर्पण करून ती देणारा उपकाराची फेड करू शकेल ही गोष्ट कधीच शक्य नाही. म्हणून अनन्य श्रद्धेने दंडवत लोटांगण घालून उपकाराची आठवण करून सद्गुरूच्या पायी मस्तक ठेवून त्याला नमस्कार करावा. गुरुच्या उपकाराची सतत आठवण ठेवणे हेच शिष्याचे भूषण आहे. त्यातून जे मुक्त होऊ पाहतात ते आत्मसुख गमावून बसतात. इतकी कथा ऐकून श्रोत्यांची तहान वाढली आणि त्यांची उत्सुकता पाहून एक लहानशी कथा मी सांगतो. संसारी जनांप्रमाणे संतही आपले बंधुप्रेम व्यक्त करत असतात आणि लोकसंग्रह करण्यात अतिदक्ष आहोत याचे रहस्य जाणवीत असतात. किंवा साई स्वतःच आपल्या भक्तांचे कल्याण करण्याकरता त्या भूमिकेचे खुद्द जातीने रूप धारण करून परमार्थाचे शिक्षण देत असतात. या संबंधीची संक्षिप्त कथा श्रोत्यांनी लक्ष देऊन ऐकावी. म्हणजे संतांना काही न सांगता सवरता दुसऱ्या संतांची योजना कशी समजते ते कळेल. एकदा गोदावरी नदीच्या काठी प्रसिद्ध राजमहेंद्र शहरी सरस्वती पद धारण करणारे श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी यांची स्वारी आली. ते महान थोर अंतर्ज्ञानी होते. कर्ममार्गाचे कट्टे अभिमानी होते. त्यांची कीर्तिरूपी गंगा पृथ्वीच्या पाठीवर गरजून राहिली होती. कर्णोपकरणी गोष्ट ऐकून नांदेड शहराच्या पुंडलिकराव वगैरे भाविक मंडळींनी त्यांचे दर्शन घेण्याचा बेत पक्का केला. असो, पुढे ही मंडळी निघाली. राजमहेंद्र शहरी येऊन पोहोचली आणि प्रातःकाळी गोदावरीच्या काठी स्वामींच्या दर्शनाला जाण्यासाठी तयार झाली. पहाटेची वेळ होती. समस्त नांदेडकर मंडळी तोंडाने स्तोत्रपाठ म्हणत गंगेकडे निघाली. स्वामींना तेथेच उभे असलेले पाहून मंडळींनी त्यांना सद्भावाने साष्टांग नमस्कार केला. सहज कुशल प्रश्न चालले असताना शिर्डीची गोष्ट निघाली. साईबाबांचे नाव कानी पडताच स्वामींनी हात जोडून नमस्कार केला आणि म्हणाले, आमचे ते निष्काम बंधू आहेत. आम्हाला त्यांच्याविषयी मोठे प्रेम आहे. नंतर तेथील एक श्रीफळ देऊन पुंडलिकरावांना देऊन म्हणाले, तुम्ही शिर्डीला जाल तेव्हा आमच्या बंधूंच्या चरणकमलाला वंदन करून हे त्यांना अर्पण करा. त्यांना आमचा नमस्कार सांगा आणि म्हणा की या दिनांवर कृपा असू द्या. त्याचा विसर पडू देऊ नका आणि त्यांच्यावर प्रेम सतत वाढू द्या. तुम्ही पुन्हा शिर्डी गावाला जाल तेव्हा आठवण ठेवून माझ्या बंधूला हे आदरपूर्वक अर्पण करा. आम्ही स्वामींनी कोणाला नमस्कार करू नये असे आम्हाला बंधन असले तरी त्या नियमाचे वेळप्रसंगी उल्लंघन करणे कल्याणकारक असते.
म्हणून साईचे दर्शन घेताना ही गोष्ट विसरू नका आणि स्मरणपूर्वक हे श्रीफळ साईचरणी अर्पण करा. असे स्वामींचे म्हणणे ऐकून पुंडलिकरावांनी त्यांचे पाय धरले आणि म्हणाले, स्वामीची जशी आज्ञा तशी ती मी आचरणात आणीन. स्वामीची आज्ञा शिरसामान्य करण्यात मी स्वतःला धन्य मानतो. अशा प्रकारे स्वामींना अनन्यपणे शरण जाऊन पुंडलिकराव तेथून परत नांदेडला आले. स्वामी हे साईबाबांना बंधू म्हणत होते ते काय अगदी व्यर्थ होते का? यावत जीवम अग्निहोत्रम जुहुयात, म्हणजे जिवंत असेपर्यंत अग्निहोत्र म्हणजे सकाळ संध्याकाळ अग्नीत आहुतो देऊन तो सतत राखण्याचे व्रत करीत असावे. या वेदवचनाला अनुसरून बाबा वागत असत. लोक ज्याला धुनी म्हणत असत ती बाबांच्या समोर नित्य रात्रंदिवस पेटलेले असे. बाबांचे हे व्रतच होते. चित्तशुद्धी होत असल्याने सर्वमान्य अग्निहोत्रादी कर्मासारखी परमात्मा प्राप्तीची साधने लोकसंग्रहासाठी बाबा धारण करीत असत. श्री वासुदेवानंद सरस्वतीही असे यती होते, तसेच व्रती होते. मग ते साईबाबांना बंधू म्हणत हे काय उगीच होते का? पुढे महिनाही संपला नाही तो 4 मित्र घेऊन पुंडलिकरावांना साईबाबांचे दर्शन घेण्याचा योग आला. बरोबर फळाबळ वगैरे सामान घेतले, आठवण ठेवून नारळ घेतला आणि सर्वजण आनंदाने व शांतचित्ताने साईच्या दर्शनाला निघाले. पुढे मनमाड स्टेशनवर उतरल्यावर तहान लागल्याने कोपरगावच्या गाडीला थोडा उशीर होता म्हणून एका नाल्यावर गेले. 80 पोटी पाणी प्यायल्याने प्रकृती बिघडेल म्हणून त्यापैकी कोणी एकाने फराळ करण्यासाठी चिवड्याची पुडी आणली. तोंडात चिवड्याची चिमूट घातल्यावर चिवडा फार तिखट लागला. खोबऱ्याशिवाय चिवड्याचे खाणे काही कामाचे नाही. चिवडा आणण्याची खटपट व्यर्थ गेली. तेव्हा एक जण त्या सगळ्यांना म्हणाला, मला एक युक्ती आठवली. नारळ फोडून चिवड्यात मिसळा आणि मग तो चिवड्याचा स्वाद पहा. नारळ म्हणता नारळ आला, पण फोडायला उशीर कसला. चिवड्यात मिसळल्यावर चिवडा स्वादिष्ट लागला आणि त्यावर मग सर्वजण पाणी प्यायले. मग नारळ कोणाचा हा विचार कोणी केला नाही. भुकेने इतका कहर केला की सगळ्यांना विसर पडला. असो, पुढे परत स्टेशनवर आपल्या जागी गेल्यावर कोपरगावच्या गाडीत बसल्यावर पुंडलिकरावांच्या मनाला नारळाची आठवण झाली. शिर्डीजवळ आल्यावर पुंडलिकरावांना तळमळ लागली, कारण श्री वासुदेवानंदांचे श्रीफळ चुकीने चिवड्यात मिसळले गेले होते. अशा प्रकारे नारळ फुटल्याचे कळले आणि पुंडलिकराव फार घाबरून गेले आणि त्यांच्या अंगाला कंप सुटला. संतांचा अपराध घडला म्हणून त्यांना फार दुःख झाले आणि म्हणाले, केवढे हे पाप मी जोडले. आता स्वामींचे शाप माझ्या माथी पडतील. स्वामींच्या आज्ञेप्रमाणे मी करीन असे जे मी बडबडलो ते सारे फुकट गेले. श्रीफळाची अशी गत झाली आणि पाहता पाहता अशी फसवणूक झाली म्हणून पुंडलिकरावांचे चित्त आश्चर्याने तटस्थ झाले. ते विचार करू लागले, आता बाबांना काय देऊ, कशा रीतीने त्यांना समजावून सांगू, त्यांना मी तोंड कसे दाखवू. श्रीफळ गमावून बसलो ना मी. साईचरणी जे समर्पण होणार होते त्याचा फराळ झालेला पाहून पुंडलिकराव मनात खिन्न झाले आणि म्हणाले, हा तर संतांचा अपमान झाला. आता बाबा जेव्हा नारळ मागतील तेव्हा सगळ्यांची तोंडे उतरलेली असतील, कारण मनमाड येथे त्याचा फराळ केला याबद्दल त्यांच्या मनात खळबळ चाललेली असेल. आज नारळ जवळ नाही असे सांगावे तरी लाज वाटेल आणि खोटे सांगून तर भागणार नाही, कारण साई महाराज सर्वसाक्षी आहे. असो, साईचे दर्शन घेऊन मंडळी सुखावली. त्यांचे डोळे आनंदाश्रूंनी भरले आणि त्या सगळ्यांचे चेहरे प्रसन्न झाले. आता आम्ही रात्रंदिवस बिनतारेचे संदेश पाठवतो आणि अभिमानाने याचा मोठा दिमाग दाखवतो, परंतु यासाठी अपार पैसा खर्च करून त्यांची ठिकाणे उभारावी लागतात. या संतांना मात्र अशी साधने लागत नसतात. मनानेच ते संदेश पाठवित असतात. स्वामींनी पुंडलिकरावांना ज्यावेळी नारळ दिला त्यावेळी पूर्वी त्यांनी हा बिनतारी संदेश साईबाबांना पाठवला होता. पुंडलिकरावांनी दर्शन घेताच साईबाबा आपणहून त्यांना म्हणाले, माझ्या बंधूंकडून आणलेली माझी वस्तू आण. त्यावर खिन्न झालेले पुंडलिकराव श्री बाबांचे पाय धरून म्हणाले, काय सांगू मी, क्षमा मागितल्याशिवाय मला दुसरा उपाय नाही. नारळाची आठवण मला होती, परंतु पाण्याची तहान भागवण्यासाठी आम्ही जेव्हा ओढ्यावर गेलो तेव्हा त्याचा आम्हाला सर्वांनाच विसर पडला. तेथे चिवड्याचा फराळ करताना हाच नारळ फोडून मिसळला गेला, म्हणून आता दुसरे श्रीफळ आणतो, त्याचा आपण न रागवता स्वीकार करा. असे म्हणून श्रीफळ आणण्याकरता पुंडलिकराव उठू लागले. तो साईबाबांनी त्यांचा हात धरून थांबवले. त्यावर पुंडलिकराव आणखी बोलले, अजाणतेपणी माझ्याकडून विश्वास दाखवून फसवणूक घडली आहे. कृपाळू आपण मला पदरात घ्या. कृपावंत आपण मला क्षमा करा. मी आपला अतिशय अपराधी आहे. स्वामीसारख्या सज्जन साधूच्या वचनाचा
अनादर करून जे मी आपणाला अर्पण करायचे ते फळ मीच खाऊन टाकले, हे तर संतांच्या मर्यादेचे उल्लंघन झाले. तेव्हा मी महान अपराधी आहे. कसा मी बेशरम झालो. हे पाप फेडण्याचा काही उपाय असेल का? मग घडलेली ही हकीकत ऐकून श्री साईनाथ हसून बोलले, व्यवस्थित ठेवता येत नव्हता तर हा नारळ हातात कशाला घ्यावा? तुम्ही माझी वस्तू मला न चुकता द्याल असे वाटून माझ्या बंधूने तुमच्या म्हणण्यावर अत्यंत विश्वास ठेवला. त्याचा परिणाम असा व्हावा का? हे असेच का भरवशाचे तुम्ही? माझ्या बंधूंची इच्छा पुरी झाली नाही, असेच का हे तुमचे काम? इतर किती दिले तरी त्या श्रीफळाची बरोबरी होणे शक्य नाही. घडायचे ते आता घडले, त्याबद्दल खिन्नता आता कशासाठी वाटून घ्यायची? स्वामींनी जो नारळ दिला तीही माझीच इच्छा होती. माझ्याच इच्छेमुळे तो फुटला, तेव्हा त्याचा आपलेपणा किंवा कर्तेपणा विनाकारण तू कशाला धरतोस? अहंकाराची बुद्धी धरतोस म्हणून स्वतःला अपराधी मानून घेतोस. एवढे निरहंक कर्तृत्व साध, म्हणजे सगळा त्रास चुकेल. लोक सत्कृत्याचाच आपलेपणा का दाखवतात, दुष्कृत्यांचाच का नाही? फल देण्याचे सामर्थ्य दोघांचे सारखेच असते. म्हणून तू सगळ्या कर्मांचे कर्तृत्व टाकून वा. तुला माझी भेट घडावी असे माझ्या मनात आले, तेव्हाच तुझ्या हाताच्या ओंजळीत हा नारळ पडला. ही गोष्ट अगदी खरी आहे. तुम्ही जरी माझीच मुले आहात, जे फळ तुमच्या मुखी पडले तेच तुम्ही मला अर्पण केले आणि मला निश्चिंतपणे मिळाले असे समजा. अशी जेव्हा बाबांनी समजूत घातली तेव्हा पुंडलिकरावांचे चित्त बाबांच्या शब्दांनी शांत झाले आणि हळूहळू त्यांची खिन्नता विरून गेली. नारळ दिला हे निमित्त झाले. बाबांच्या उपदेशाने नांदेडकर मंडळींची भीती नाहीशी झाली. अशा प्रकारे अहंकाराने ग्रासलेले हे सर्व अभिमानमुक्त होऊन निर्दोष झाले. एवढेच या कथेचे तात्पर्य आहे. माणसाची वृत्ती जो जो निरहंकार होईल तो तो त्याचा परमार्थावरचा अधिकार वाढत जाईल आणि त्याच्याकडून हा संसार सहज पार केला जाईल. आता तिसऱ्या भक्ताचा अपूर्व गोड अनुभव आहे का? म्हणजे बाबांचे अतुल वैभव व सामर्थ्याचा डौल ओघाओघाने दिसेल. वांद्रे नावाच्या तालुक्यात वांद्रे शहराजवळ सांताक्रूज नावाच्या नगरात धुरंधर म्हणून एक हरिभक्त राहत होते. हे सर्व बंधू संतांवर प्रेम करणारे होते. त्यांची श्रीरामप्रभूंवर अत्यंत दृढ श्रद्धा होती आणि रामनामी अनन्य श्रद्धा होती. त्यांना इतर रिकामी उठाठेव आवडत नसे. त्यांची संसारातील वाटचाल साधी होती. मुलाबाळांची राहणी तशीच होती आणि स्त्रीवर्गाचे आचरण निर्दोष होते. त्यामुळे श्री विष्णू भगवान त्यांचे ऋणी होते. त्या बंधूतील एक विठ्ठलभक्त बाळाराम पुण्यकारक कृत्यामुळे प्रसिद्ध होता. राजदरबारी त्याचा नावलौकिक होता आणि सर्वांचा तो आवडताही होता. 19 फेब्रुवारी 1878 रोजी एका सद्भक्ताच्या पोटी हे रत्न या पृथ्वीवर जन्माला आले. पाठारे प्रभू जातीचे हे भूषण इसवी सन 1878 साली मुंबईत एका प्रसिद्ध घराण्यात जन्माला आले. पाश्चात्य विद्येचा पारंगत, ॲडव्होकेट पदवी संपादन केलेले, तत्वज्ञानात निष्णात व विद्वान म्हणून त्यांची सर्वत्र ख्याती होती. पांडुरंगावर त्याचे अतिप्रेम होते आणि परमार्थाची त्यांना मोठी आवड होती. वडिलांचे आराध्य दैवत श्रीराम होते तर मुलाचे भक्तीचे स्थान श्री विठ्ठल होते. युक्तिवादाची आकर्षक तऱ्हेने मोहक मांडणी, सरळ शुद्ध विचारसरणी व चांगल्या कामी कुशाग्र बुद्धी हे त्यांचे अनुकरणीय गुण होते. त्यांनी समाजसेवा पुष्कळ केली होती. स्वतः समाजाचा वृत्तांत लिहिला होता आणि अंगावर घेतलेले हे व्रत संपल्यावर ते परमार्थ साधायला निघाले होते. त्यातही बराच प्रांत आक्रमून भगवद्गीता, ज्ञानेश्वरी वगैरे ग्रंथ वाचून त्यात प्रावीण्य मिळवले होते आणि अध्यात्म विषयात नाव कमवले होते. असे साईचे परमभक्त इसवी सन 1925 म्हणजे अल्पवयात ब्रह्मीभूत झाले होते. त्यांचे लहानसे चरित्र श्रोत्यांनी ऐकावे. तारीख 9 माहे जून सन 1925 रोजी इहलोकाची यात्रा संपून हे विठ्ठली विलीन झाले आहे. एप्रिल सन 1912 साली एक चांगला दिवस पाहून धुरंधर बंधूंना साई दरबारात साईच्या दर्शनाचा योग आला. त्याआधी 6 महिने अगोदर ज्येष्ठ बंधू बाबुलजी हे वामनरामांबरोबर घेऊन शिर्डीला साईचे दर्शन घेऊन आनंदाने परतले होते. त्यांचा तो गोड अनुभव अनुभवण्यासाठी बाळारामादी इतर सर्व मग तेथे गेले. हे येण्याच्या आधीच पहा, आज माझ्या दरबारचे अनेक लोक येथे येणार आहेत असे बाबा सगळ्यांदेखत बोलले होते. अशी ही प्रेमाची वार्ता इतर भक्तांकडून ऐकून धुरंधर बंधूंना मोठे आश्चर्य वाटले की शिर्डीत येण्याविषयी कोणाला आपण कळवले नसताना बाबांना हे कळले कसे. पुढे साईना डोळ्यांनी समोर पाहून त्यांनी धावत जाऊन त्यांच्या पायांना मिठी मारली. हळूहळू गोष्टी चालल्या आणि सर्वांना सुख समाधान वाटले. शिवाय ही मंडळी आलेली पाहून बाबांच्या मुखातून शब्द निघाले.
पहा, मी येणार म्हणून म्हटले होते, ती ही दरबारची माणसे आली आहे. आणखी पुढे बाबांची भाषा ऐका. तुमची आमची पूर्वीची 60 पिढ्यांची ओळख आहे बरे का. बाळारामादी सर्व विनयसंपन्न बंधुजन श्रीच्या चरणाकडे पाहत हात जोडून समोर उभे राहिले. श्री साईंचे दर्शन होताच बाळारामादी सगळ्यांच्या चित्ताला अनिवार्य प्रेम व उत्साह वाटला आणि शिर्डीला आल्याचे सार्थक वाटले. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले, गळा दाटून आला, सर्वांगावर रोमांच उठून आले आणि अष्टभाव दाटून आले. बाळारामाची अशी अवस्था पाहून साईनाथांच्या चित्ताला मोठा आनंद झाला आणि त्या सगळ्यांना ते उपदेशाच्या व प्रेमाच्या गोष्टी सांगू लागले. शुक्ल पक्षात चंद्राच्या कला जशा चढत्या असतात त्याप्रमाणे जो भक्त मला भजत असतो व ज्याने आपला मनोधर्म मला विकला आहे तो धन्य होय. मनात पक्का विश्वास धरून जो आपल्या गुरुच्या सेवेत उद्युक्त होतो त्याचा ईश्वर ऋणी असतो आणि त्याच्याकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही. अर्धा मिनिटही वाया न घालवता ज्याला हरी गुरु भजनाची सतत आवड असते त्याला ते अमर्याद सुख देतील आणि संसाराचा पार उतरवतील. बाबांचे असे बोलणे ऐकून सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि चित्त प्रसन्न होऊन त्यांचे अंतःकरण सद्गतीत झाले. नंतर वंदन करून त्या सर्वांनी साई वाक्यरूपी फुलांची माळा आपल्या गळ्यात घातली आणि भक्तीचा उमाळा येऊन त्या सर्वांना आनंद झाला. असो, पुढे ते वाड्यात आले. भोजनानंतर थोडी विश्रांती घेतली. तिसऱ्या प्रहरी पुन्हा द्वारकामाईत गेले आणि बाबांना साष्टांग नमस्कार केला. बाळाराम अति नम्रपणे बाबांचे पाय चेपू लागले. बाबांनी चिलीम पुढे करून बाळारामांना ती ओढण्याकरता खुणावले. बाळारामांना मग सवय नसताना प्रसाद म्हणून मोठ्या प्रयत्नाने ओढून ती चिलीम बाबांच्या हाती परत दिली आणि सद्भावाने नमस्कार केला. खरोखर तो दिवस बाळारामांना भाग्याचा लाभला पहा. त्या दिवसापासून त्यांचे दम्याचे दुखणे जाऊन त्यांना पूर्ण बरे वाटले. दमा काही 1-2 दिवसाचा नव्हता, तो पूर्ण 6 वर्षाचा होता. कानात मंत्र सांगावा तसा त्या चिलमीचा प्रभाव पडला. चिलमीचा एक झुरका मारून ती नमस्कारपूर्वक परत केली आणि त्या शमनापासून दमा जो गेला तो परत केव्हाही उठला नाही. मात्र मध्ये एके दिवशी बाळारामाला खोकला उठला. ते पाहून सर्वांना आश्चर्य वाटले. खोकल्याचे कारण कोणालाच कळेना. मागून चौकशी करता बाबांनी त्याच दिवशी देह ठेवला हे सर्वांना कळले आणि आपल्या भक्ताला त्याबद्दल इशारा दिला हे पटले. बाळारामांना ज्या दिवशी ठसका लागला त्याच दिवशी बाबांनी आपला देह धरार्पण केला आणि जणू काय ही सूचनाच त्यांना दिली. तेव्हापासून पुन्हा मरेपर्यंत कधी खोकला त्यांना उठला नाही. अशा चिलमीच्या अनुभवाचा कोणाला कधी विसर पडेल का. असो, शिर्डीतला तो दिवस गुरुवारचा होता. त्यातून तो चावडीच्या मिरवणुकीचा निघाला. त्यामुळे दुप्पट आनंदाचा तो दिवस धुरंधर मंडईना खरोखर आठवणीत ठेवण्यासारखा झाला. त्या दिवशी रात्री 8 पासून 9 पर्यंत अंगणात बाबांच्या समोर टाळ मृदुंगाच्या तालात भजन रंगात येत असे. भक्तगण एकीकडे अभंग म्हणत आणि दुसरीकडे पालखी शृंगारीत. पालखी तयार झाल्यावर बाबा चावडीला जाण्यासाठी निघत. पूर्वी 37व्या अध्यायात या चावडीची अपूर्वता सविस्तरपणे वर्णिली आहे. पहा, तिचे येथे पुन्हा थोडक्यात वर्णन करतो. बाबा एक रात्र मशिदीत व दुसरी चावडीत काढीत असत. बाबांचा हा नेम सतत देहत्यागापर्यंत अखंडित चालला होता. चावडीचा सोहळा पाहण्यासाठी प्रेमळ बाळारामांना मोठी उत्सुकता होती. म्हणून त्यासाठी धुरंधर मंडळी तेथे चावडीच्या वेळी येऊन पोहोचली. शिर्डी क्षेत्राचे स्त्री पुरुष बाबांना बरोबर घेऊन उत्साहाने जय जयकार करीत चावडीवर जाण्यासाठी निघाले. ज्यांच्या अंगावर शोभेसाठी भरदरी वस्त्र घातले आहे, सुंदर दागिने चढवले आहेत आणि ज्यांचे नाव सुद्धा श्यामसुंदर आहे असा जो बाबांचा घोडा पुढच्या बाजूला थैथै नाचत असे. शिंगे करणे तुताऱ्या वाजत असत आणि त्या शृंगारलेल्या श्यामकर्ण घोड्यांसह पालखी बरोबर भक्तांनी वेढलेले व डोक्यावर छत्र धरलेले श्री साई मिरवत चालत असत. भक्तजन हातात ध्वजपताका घेत श्रींच्या डोक्यावर छत्र धरीत मोर्चेलासह चौऱ्या ढाळीत आणि चारी बाजूला मशाली धरीत असत. चांगला आवाज करणारा मृदुंग घेऊन टाळ घोळादी मधुर स्वरांची वाद्ये घेऊन भक्तांचा घोळका भजन करीत बाबांच्या दोन्ही बाजूना चालत असे. असो, ती रम्य मिरवणूक जेव्हा चावडीच्या समोर येत असे तेव्हा बाबा थांबून उत्तरेकडे तोंड करून विधीपूर्वक काही हातवारे करीत. उजव्या बाजूला बाबांचा भगत आपल्या हाताने बाबांचा पदर धरीत असे आणि डाव्या बाजूला तात्या पाटील कंदील घेऊन चालत असे. आधीच बाबांचा चेहरा पिवळसर गोरा होता. त्यावर दिव्यादिकांचा प्रकाश मिसळला गेल्याने त्याला तांबे मिसळलेल्या पिवळ्या सोन्याप्रमाणे रंग येईल.
आणि सूर्योदयाच्या पूर्वी दिसणाऱ्या तांबड्या प्रकाशाने शोभू लागले. धन्य त्या काळचे ते पवित्र दर्शन. उत्तरेकडे एकाग्रचित्त करून उजवा हात अर्धवट उंचावून जणू काय ते कुणाला बोलावितच असल्याचे वाटत असे. तेथून पुढे चावडीकडे नेऊन भक्तजन बाबांना सन्मानाने बसवीत आणि अंगाला चंदन चोळून दिव्य वस्त्र व अलंकार नेसवीत. कधी कलगी तुऱ्यासह पागोटे, कधी सुंदर मुकुट, तर कधी गहिऱ्या रंगाचा जरीकाठी फेटा डोक्यावर ठेवून मोहक भरजरी पोशाख चढवीत आणि गळ्यात प्रेमाने हिरे मोती व पाचूच्या माळा घालीत. कोणी बाबांच्या कपाळावर कस्तुरीचा सुंदर टिळा लावीत, तर कोणी पाय धुत आणि अर्धपाद्यादी पूजा अर्पण करीत, तर कोणी केशराची उटी लावीत आणि तोंडात विडा देत असत. नंतर जेव्हा 5 दिव्यांची पंचारती व कापराचे निरांजन घेऊन बाबांना ओवाळले जात असे, त्यावेळी जी शोभा दिसे त्याला उपमाच नाही. पंढरपुरास पांडुरंगाची मूर्ती ज्या दिव्य तेजाने शोभते, त्याच तेजाने साईचे मुखमंडल शोभत असलेले पाहून धुरंधर आश्चर्यचकित झाले. आकाशमंडलात चमकणाऱ्या विजेकडे पृथ्वीवरून कोणाला जसे पाहता येत नाही, तसे साईच्या कपाळावर चमकलेल्या तेजाने त्या सर्वांचे डोळे दिपले. पहाटे काकडाटीला धुरंधर मंडळी गेली, तेथेही बाबांच्या मुखांवर तेजाची ती स्थिती पाहिली. तेव्हापासून बाळारामांची साईचरणी जी अत्यंत निष्ठा जडली, ती मरेपर्यंत किंचितही ढळली नाही. हेमाडपंत साईच्या चरणी शरण आले आहे. पुढील अध्यायात ग्रंथ पूर्ण होईल आणि सिंहावलोकन होऊन वर्णिलेल्या गोष्टींचा पुन्हा विचार होईल. माझ्याकडे आता शेवटचे लक्ष द्या. सर्वांचे कल्याण असो. अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा भक्त त्रयवृत्त कथनम नावाचा 51वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो.